चेन्नईमधील एका अपार्टमेंटमध्ये कमला नावाची एक महिला राहत होती. गेल्या 4-5 दिवसांपासून तिला एक विचित्र दुर्गंधी जाणवत होती, ज्यामुळे ती खूप अस्वस्थ झाली होती. वारंवार प्रयत्न करून देखील तिला समजत नव्हतं की हा वास नेमका कुठून येत आहे. जसजसे दिवस जात गेले, तसा वास अधिकच जास्त होत गेला. अखेरीस जेव्हा ते सहन करणे अशक्य झालं, तेव्हा कमलाने अपार्टमेंटमधील इतर रहिवाशांना एकत्र केलं. सगळेजण एकत्र जमले आणि त्यांनी वेगवेगळ्या मजल्यावरील फ्लॅट्समध्ये जाऊन दुर्गंधी कुठून येते हे शोधण्याचा प्रयत्न केला. काही लोकांना वाटले होते की हा वास कदाचित सडलेल्या अन्नाचा किंवा गटारीचा असू शकतो. पण जेव्हा त्यांनी एका बंद फ्लॅटच्या दरवाजाजवळ जाऊन वास घेतला, तेव्हा ती दुर्गंधी तिथूनच सर्वाधिक तीव्रतेने येत असल्याचे जाणवले. हे पाहून सगळ्यांच्या चेहऱ्यावर चिंता उमटली. अपार्टमेंटच्या गार्डला बोलावून दरवाजा ठोठावण्यात आला, पण आतून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. काही वेळ वाट पाहिल्यानंतर देखील दरवाजा उघडला गेला नाही. त्यामुळे 30 जानेवारी 2025 रोजी कुणीतरी पोलिसांना फोन केला. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पाहिलं की फ्लॅटला कुलूप लावलं होतं. त्यांनी प्रथम फ्लॅटच्या मालकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर पोलिसांनी आसपासच्या लोकांकडून फ्लॅटच्या मालकाबद्दल चौकशी केली. शेजाऱ्यांनी सांगितलं की हा फ्लॅट अनेक दिवसांपासून बंद आहे आणि इथे राहणाऱ्या व्यक्तीला बऱ्याच काळापासून कुणीही पाहिलं नाही. काहींनी असं सांगितलं की फ्लॅटमधून विचित्र वास येत होता, पण कुणी विशेष लक्ष दिले नव्हते. पोलिसांना हा प्रकार संशयास्पद वाटला. त्यांनी सोसायटीच्या गार्डकडून अधिक माहिती घेतली आणि फ्लॅट मालकाच्या संपर्काची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र काहीच निष्पन्न न झाल्याने शेवटी पोलिसांनी कुलूप तोडून आत जाण्याचा निर्णय घेतला. जेव्हा पोलिसांनी दरवाजा तोडला आणि आत प्रवेश केला, तेव्हा समोरचे दृश्य पाहून ते सुन्न झाले. पलंगावर 2 मृतदेह एकमेकांना चिकटून पडले होते आणि त्यांची अवस्था पाहून स्पष्ट होतं की त्यांचा मृत्यू 4-5 महिन्यापूर्वी झाला असेल. खोलीवर नजर फिरवल्यावर पोलिसांना काही पुरावा आढळून आला नाही आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे खोलीतील एसी अजूनही सुरू होता. हे पाहून पोलिसांना काहीतरी गडबड असल्याची जाणीव झाली. कारण जर खोलीत फक्त 2च लोक होते आणि दोघांचाही मृत्यू झाला होता, तर मग एसी कुणी चालू केला होता आणि ही केमिकल रसायने इथे का ठेवली होती, या गोष्टीमुळे पोलिसांना शंका आली की या प्रकरणात नक्कीच तिसऱ्या व्यक्तीचा सहभाग आहे. पोलिसांनी परिसरातील लोकांना मृतदेह दाखवला, जेणेकरून त्यांची ओळख पटू शकेल. शेजाऱ्यांनी खात्री केली का हा मृतदेह मुलगी सिंथिया आणि तिचे वडील शंकर यांचाच आहे. दोघेही अनेक महिन्यांपासून दिसले नव्हते. त्यामुळे आधीच लोकांना संशय आला होता, पण कुणी फारसे लक्ष दिले नव्हते, कारण फ्लॅट नेहमीच आतून बंद असायचा. शेजारच्यांनी असे सांगितले की या घरात कधी कधी एक व्यक्ती येत जात असायचा, पण तो नेमका कोण होता हे कुणालाही ठाऊक नव्हते. आता पोलिसांचा संशय आणखी गडद झाला की या प्रकरणात नक्कीच तिसरी व्यक्ती सामील आहे. त्यांनी पुढील तपासासाठी परिसरातील लोकांकडून अधिक माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. आता पोलिसांना शोध घ्यायचा होता की हा मृत्यू नैसर्गिक होता की यामागे काहीतरी कट कारस्थान होते. त्यांनी त्वरित सिंथियाच्या नातेवाईकांना बोलावले. जे जवळचे नातेवाईक होते ते तिथे हजर झाले. त्यानंतर पोलिसांनी सिंथियाचा फोन जप्त करून तिच्या कॉल रेकॉर्डची तपासणी सुरू केली. कॉल रेकॉर्ड तपासल्यावर समजले की 4 महिन्यापूर्वी सिंथियाचे सर्वाधिक कॉल ज्या व्यक्तीला गेले होते त्याचे नाव समीर होते. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखीनच वाढला आणि त्यांनी त्या समीरचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्याची लोकेशन ट्रॅक केल्यावर समजले की तो सध्या कांचीपुरम मध्ये आहे. पोलिसांचे एक पथक तातडीने कांचीपुरमला रवाना झाले आणि त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी समीरला ताब्यात घेतल्यावर तो घाबरला होता. चौकशी सुरू होताच सुरुवातीला त्याने गोलमोल उत्तर देण्याचा प्रयत्न केला, पण जेव्हा पोलिसांनी कडकपणे विचारपूस केली, तेव्हा त्याने अखेर एकामागून एक संपूर्ण सत्य बाहेर काढलं. या प्रकरणाची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. 70 वर्षाचा शंकर हा वेल्लोर जिल्ह्याचा रहिवासी होता. त्याची 35 वर्षाची मुलगी सिंथियाचे लग्न झालं होतं, मात्र काही कारणास्तव तिच्या नवऱ्यासोबत वाद झाले. या वादामुळे तिने आपल्या नवऱ्यासोबत घटस्फोट घेतला
आणि त्यानंतर ती आपल्या वडिलांसोबत राहू लागली. आता सिंथिया आपल्या वडिलांसोबत राहू लागली होती कारण शंकर देखील एकटाच होता. सिंथियाची आई मरण पावली होती आणि त्यानंतर वडील आणि मुलगी एकमेकांचा आधार बनले होते. मात्र शंकर याची तब्येत सतत बिघडलेली असायची. त्यांना लिव्हरशी संबंधित समस्या होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांची नियमित डायलिसिस होत असायची कारण डायबिटीसमुळे त्यांची प्रकृती वारंवार खालावत असायची. यामुळे त्यांना वारंवार वेळोवेळी राहून चेन्नईला यावं लागायचं. त्यामुळे त्यांनी उपचारांसाठी चेन्नईमध्ये एक खाजगी अपार्टमेंट फ्लॅट भाड्याने घेतला होता. तेथून हॉस्पिटलमध्ये जाणं सोपं होतं आणि उपचारात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून त्यांनी तिथेच राहायचं ठरवलं. मुलगी सिंथिया आपल्या वडिलांची पूर्ण काळजी घेत होती. त्यांना वेळच्या वेळी औषधे देणे आणि घरातील इतर कामकाज सांभाळणे हे सर्व तीच करत होती. असं त्यांचं रोजचं जीवन सुरू होतं. दरम्यान सोशल मीडियाच्या माध्यमातून सिंथियाची ओळख समीर नावाच्या व्यक्तीसोबत झाली. तो ऑस्ट्रेलियातील रहिवासी होता आणि पेशाने एक होमिओपॅथिक डॉक्टर होता. सुरुवातीला त्यांच्यामध्ये हलक्या फुलक्या गप्पा व्हायच्या, पण हळूहळू त्यांचं बोलणं वाढत गेलं. सिंथिया तिच्या आयुष्यात एकटी होती आणि समीरच्या आयुष्यात देखील कुणी नव्हतं. या एकटेपणाने त्या दोघांना जवळ आणलं. दोघांमध्ये संवाद वाढत गेला आणि बघता बघता ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. समीरने सिंथियाला सुचवलं, तुझे वडील सतत आजारी असतात आणि तू ही एकटी आहे. आपण तिघांनी एकत्र राहायला हवं, म्हणजे तुलाही एक साथी मिळेल आणि तुझ्या वडिलांच्या देखभालीसाठी मदतही होईल. सिंथियाला ही कल्पना योग्य वाटली. तिला वाटलं होतं की सोबत राहिल्याने तिला केवळ एक जोडीदारच मिळणार नाही, तर वडिलांची देखभाल करण्यातही मदत होईल. हे लक्षात घेऊन त्यांनी निर्णय घेतला की आता शंकर त्यांच्यासोबत राहील. या निर्णयामुळे सिंथिया, तिचे वडील शंकर आणि समीर असे तिघेजण एकाच घरात राहायला लागले होते. पण त्यांना याची कल्पना नव्हती की हा निर्णय त्यांच्या आयुष्याला एक अनपेक्षित वळणावर घेऊन जाईल. सिंथियाच्या वडिलांचे डायलिसिस सुरू होते. त्यांची तब्येत अधिकच गंभीर होत चालली होती आणि लिव्हर इन्फेक्शनही वाढत चालले होते. त्यामुळे सिंथिया त्यांना वारंवार दवाखान्यात नेत होती, जेणेकरून त्यांच्यावर व्यवस्थित उपचार होऊ शकतील. पण जेव्हापासून समीर त्यांच्या सोबत राहायला आला, तेव्हापासून शंकरच्या उपचारांची जबाबदारी समीरने घेतली होती. सुरुवातीला सगळं काही ठीक होतं, पण हळूहळू बाप शंकरची तब्येत आणखीनच बिघडू लागली. लिव्हर इन्फेक्शन एवढं वाढलं होतं की परिस्थिती हाताबाहेर गेली. अखेर एक दिवशी शंकरचा मृत्यू झाला. सिंथिया संपूर्णपणे कोलमडून गेली. तिला तिच्या वडिलांशिवाय सगळं रिकामं वाटू लागलं होतं. त्याच दरम्यान समीरच्या मनात विचार आला की आता इथं राहणं सुरक्षित नाही. त्याने सिंथियाला समजावण्याचा प्रयत्न केला, तुझे वडील आता नाहीत, त्यामुळे इथे राहण्याचा काही उपयोग नाही. आपण परदेशात जाऊया. मी ऑस्ट्रेलियात परत जातो. तू पण माझ्यासोबत चल. आपण तिथे जाऊन आपलं नवीन आयुष्य सुरू करू. हे ऐकताच सिंथिया संतापली. तिच्या डोळ्यात राग होता, आवाज थरथरत होता. ती किंचाळली, तूच माझ्या वडिलांचा खून केलाय. तुझ्यामुळे त्यांच्यावर व्यवस्थित उपचार झाले नाही. तुझ्या निष्काळजीपणामुळे त्यांचा जीव गेला. जर मी त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार केले असते तर ते आज जिवंत असते. यावरून दोघांमध्ये जोराचे भांडण सुरू झाले. वाद इतका वाढला की रागाच्या भरात समीरने सिंथियाला जोरात ढकलून दिलं. धक्का इतका जबरदस्त होता की ती थेट जमिनीवर आदळली आणि तिचं डोकं जोरात भिंतीला आपटलं. काही सेकंदातच तिचं शरीर थंड पडलं आणि तिचा श्वास थांबला आणि तिथेच तिचा मृत्यू झाला. सिंथियाच्या मृत्यूनंतर समीर पूर्णतः घाबरला होता. त्याच्या समोर दोन मृतदेह होते. एक तिच्या वडिलांचा, ज्यांचा एक दिवस आधीच मृत्यू झाला होता, आणि दुसरा सिंथियाचा, जिने नुकतेच प्राण सोडले होते. त्याच्या डोक्यात वेगवेगळे विचार येऊ लागले. जर मी पकडला गेलो तर मला फाशी होऊ शकते, जन्मठेप देखील होऊ शकते. मला सुटायचं आहे. होमिओपॅथिक डॉक्टर असल्याने त्याला माहिती होतं की काही विशिष्ट केमिकल मृतदेहाला वाफ झडपून ठेवू शकतात. त्याने अशी केमिकल विकत घेतली आणि संपूर्ण फ्लॅटमध्ये फवारणी केली. बिछाना, जमीन, भिंती, प्रत्येक ठिकाणी, जेणेकरून त्या दोन मृतदेहांचा वास बाहेर जाणार नाही. पळून जाण्याआधी त्याने घरातील सगळ्या लाईट बंद केल्या, पण एसी सुरू ठेवला, जेणेकरून तापमान कमी राहील आणि मृतदेह लवकर सडणार नाही. शेवटी त्याने फ्लॅटला कुलूप लावले आणि तो तिथून पसार झाला. पोलिसांनी जेव्हा तपास केला तेव्हा त्यांना समजलं की शंकर आणि सिंथियाचा खून समीरनेच केला होता
आणि मृतदेह लपवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ त्याचा फोन ट्रॅक करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी अखेर समीरला पकडलं. त्याने कबूल केलं की त्यानं शंकरच्या उपचारामध्ये मुद्दामून चूक केली नाही. पण सिंथियाचा मृत्यू मात्र रागाच्या भरात दिलेल्या धक्क्यामुळे झाला. मात्र कायद्याच्या दृष्टीने हे कुठलंही कारण नव्हतं. पोलिसांनी समीरला हत्या आणि पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली अटक केली. जर त्याने आपल्या रागावर नियंत्रण ठेवलं असतं तर कदाचित सिंथिया जिवंत राहिली असती. पण आता पश्चाताप करून काही फायदा नव्हता. त्याला आपल्या चुकीची मोठी किंमत मोजावी लागली. या प्रकरणाने हे सिद्ध केलं, गुन्हा कितीही योजनाबद्ध असला तरी कायद्याच्या हातून सुटणं अशक्य आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.